नमस्कार मंडळी, अर्णज रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि चला तर आपल्याला आज बनवायचे कारण आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना शाळेत जायचं असतं, झटपट काहीतरी असं नाश्त्याला हवं असतं. तर जे जे नॉनव्हेज खातात त्यासाठी आपल्याला रेसिपी बनवायची आज. तर ब्रेड आमलेट आपण मस्त बनवूयात. आणि मी याच्या पाठीमागं वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी टाकल्यात. आज आपल्याला वेगळ्या पद्धतीचं करायचंय बघा. तर चला लहान मुलांसाठी आपण लहान मुलांना म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांना सर्वांनाच आवडेल असं आपण ब्रेड आमलेट करायचं आज. तर चला बनवूयात ब्रेड आमलेट. त्यासाठी आपण काय काय लागते बघूयात. तर इथे बघा आपल्याला ब्रेड आमलेटसाठी काय काय लागणार आहे. मी ते लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपली, घरी बनवलेली लाल मिरची पावडर. आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि कांदा तुम्हाला लागत असेल तर टाका किंवा टाकूही नका, त्याचं काही कंपल्शन नाही. कोथिंबीर घेतली आणि 2च मिरच्या कापून घेतल्यात कारण आपल्याला लाल तिखट टाकायचंय. आणि एकदम लहान साईजचे ब्रेड आणलेत बघा. तुम्ही मोठ्या साईजचे पण ब्रेड आणू शकता. ते त्रिकोणी किंवा एका ब्रेडचे 2 तुकडे करून असंही करू शकता. पण मी तर आणतानाच ब्रेड एकदम लहान आणलेत. त्यामुळं चला तर आपण आता ही तयारी झालेली आहे सगळी. आपण ब्रेडच्या साईडचे कडा कापून घेऊ सगळ्या. असे सगळे साईडच्या कडा कापून घ्यायच्यात बघा आपल्याला. आणि ब्रेड मी छोटा आणलेला इथं. तुम्ही मोठा जर असेल घरात किंवा आणायचा असेल तर त्याचे 2 तुकडे करा. असं एक त्रिकोणी असं हे करा कापा किंवा मग एका स्लाइसचे 2 तुकडे असं करा. बघा आपण इथे सगळे चारही साईडचे कापून घेतले बघा सगळ्या कडा. इथे बघा आपण 4 अंडी घेतलेली आहेत. आणि 4 हे अंडी आपल्याला फोडून घ्यायचे. आपण इथे अंडी फोडून घेतलेत. आता त्यात प्रथम मिरच्या टाकू आपण. आपण 2 मिरच्या कापून घेतल्या त्या टाकल्यात बघा. आता कोथिंबीर टाकली. आता कांदा घालूया. आता कांदा टाकूयात. मिरची पावडर आणि मीठ. शक्यतो आपण बघा अंड्यात जर मिरची पावडर टाकली की ते गिठाळ्या बनतात बघा, एकाच जागेवर राहतं. तर तसं आपल्याला एका जागेवर म्हणजे न राहण्यासाठी आपण काय करायचंय, एका फुलपात्र्यात बघा मी इथं मीठ ते लाल मिरची पावडर घेते. आणि आपण चवीनुसार मीठ घेऊ. आपल्या 4 अंड्याला किती मीठ लागणार आहे त्यानुसार मीठ घेऊयात. बघा मी इथे मीठ घेतले चवीनुसार. आणि त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय आता. हे बघा अगदी थोडंसं पाणी घ्यायचंय आपल्याला, कारण ते त्याच्या गिठळ्या होऊ नये म्हणून. असं पूर्ण हलवून घ्यायचंय आपल्याला. आणि ते आपण जे अंड फोडलेले आहे त्यात टाकायचे. म्हणजे बघा अजिबात आपल्या मिरचीच्या गाठी होती नाही. हे तर आपल्याला बघा काटा चमच्याने त्याला चांगलं फेटून घ्यायचे. पूर्ण 1-2-3 मिनिटं फेटलं ना चांगलं, 3-4 मिनिटं फेटायचं. म्हणजे आपला जेव्हा आपण ऑमलेटसाठी अंड टाकतो तव्यावर तेव्हा ते फुलतं छान असं. आणि मीठ मिरची मस्त कालवली जाते त्यामध्ये. तर बघा इथं आपण मस्त पैकी घ्यायचं. छान 3-4 मिनिटं मी हलवून मस्त मिश्रण तयार केलंय बघा. तर आता आपण तवा तापायला ठेवूयात. इथे बघा आपण पॅनला चांगलं बटर लावून घेऊ. तुम्हाला जे काय आवडत असेल ते टाका. बटर आवडत असेल तर बटर, तेल आवडत असेल तर तेल किंवा साजूक तूप वापरलं तरीही चालेल. तर आपण बघा पूर्ण या पॅनला बटर लावून घेतले. आणि बघा इथे आता, कारण आपले ब्रेड छोटे छोटे आहेत म्हणून मी छोट्या वाटीत कालवले. असे पूर्णपणे हे करून घ्यायचेत, बुडून घ्यायचेत. असे पूर्ण डिप करून घ्यायचे बघा. आणि टाकायचेत. किती एका तव्यावर तुमचे किती मोठा तवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही असे डिप करून किती बसतील तेवढं ब्रेड तुम्ही टाकू शकता. तर इथे बघा आपण आता ब्रेड टाकलाय त्याच्यावर थोडं थोडं जे आपलं उरलेलं अंड आहे ते टाकून घ्यायचंय. अगदी जास्त नाही टाकायचं.
तुम्हाला अगदी त्याच्यावर चीज आवडत असेल तर चीज पण तुम्ही टाकू शकता. चीजनी पण छान होते ते. तर आपण भाजलंय का बघू खाली. मस्त असं आहे आपलं आमलेट होतं बघा आणि झटपट होतंय. जास्त वेळ लागत नाही त्याला. अशा प्रकारे आपण पलटी मारून घेऊयात आणि जास्त फास्ट गॅसवर नाही करायचं, थोडंसं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेकवायचे. मस्त असं भाजलंय. आणि तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता चीज टाकून पण. त्याच्यावर चीज टाकून पण थोडंसं एका ब्रेडवर चीज टाकून दुसरा ब्रेड त्याच्यावर टाकून परत गरम करायचं, तरी पण छान होतंय. जसं मुलांना आवडत असेल तुमच्या तसं करायचं बघा. मस्त आपले आमलेट इथं भाजलेत, ब्रेड आमलेट. आणि आपण तर आता काढून घेऊ. आमलेट तयार झालेत. आणि बघा त्याच्यावर आपण कांदा टाकू. मला टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो, कोथिंबीर टाका. आणि कसं झालंय आपला ब्रेड आमलेट मला नक्की कमेंट करून कळवा. कारण झटपट घाईच्या कामात सकाळी लहान मुलांना आणि असले पदार्थ लहान मुलांना खूप आवडतात. तर तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.